हॅलो, मी अर्चना, गोष्टी वेल्हाळ अर्चना. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे एका तरुण मुलीची, जिनी आपल्या कुटुंबाच्या एका छोट्याशा जगामधून नुकतंच बाहेरच्या जगामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि बाहेरचं जग हे खरं तर खूप कुतूहलाने भरलेलं आहे. तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. तिला समजत नाहीये की प्रत्येक ठिकाणी आपण कशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायचंय, कशा पद्धतीनं वागायचंय, आपल्यावर जर पटकन काही संकट आलं किंवा कुठल्या गोष्टीला कसं फेस करायचंय हे तिला समजत नाहीये. आणि मग अशा वेळेला ही मुलगी आपल्या वडिलांकडे जाते आणि वडिलांना म्हणते की बाबा, मला खरंच हे कळत नाहीये, मी कुठल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं त्या त्या गोष्टीला रिॲक्ट करू, त्याच्यावरचे मार्ग कसे शोधून काढू, माझ्यावर जर पटकन कुठलं संकट आलं तर मी त्या संकटाचा सामोरा कसा करू, सामोरी कशी जाऊ. बाबांना खरं तर हसू आलं आणि त्यांनी ठरवलं खरंच आपलं आता कोकरू थोडं मोठं झालंय बरं का आणि बाहेरच्या जगात येऊ बघतंय. त्यांनी तिच्याच भाषेत तिला समजवायचं ठरवलं आणि तिला त्यांनी सांगितलं, मी तुला जे काही सांगतोय ना त्या गोष्टी पटकन घेऊन ये. ती म्हणली ठीक आहे. तिला पण काहीतरी मज्जा वाटली. त्यांनी तिला एक अंड आणायला सांगितलं, एक बटाटा आणायला सांगितला आणि 2-3 चहाची पानं आणायला सांगितली. त्याप्रमाणे सगळी सज्जता झाली. 3 भांडी आणली. त्या प्रत्येक भांड्यामध्ये एक 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 याप्रमाणे एक अंड, एक बटाटा आणि ती चहाची पानं त्यांनी उकळायला ठेवली. काही वेळानंतर जशी उकळी पूर्ण झाली किंवा ते शिजण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा बाबांनी तिला विचारलं, बघ बरं काय काय झालंय ते. जे अंड होतं ते जेव्हा पूर्ण त्या पाण्यामध्ये शिजलं तेव्हा ते उकडलं गेलं आणि ते जे होतं ते उकडल्यासारखी त्याच्यावरती क्रिया झाली. जो बटाटा होता तो बटाटा पूर्णपणे त्या पाण्यात उकडला गेला आणि उकडल्यानंतर तो बटाटा मऊ झाला. आणि जे चहाची पानं होती ती जेव्हा त्या पाण्यामध्ये उकळली गेली तेव्हा अरे, त्या पाण्याचा रंगच बदलून गेला. म्हणजे अंड उकडलं तर ते कडक होतंय, बटाटा उकडला तर तो मऊ होतोय आणि पाणी, चहाचं पाणी, त्याचं तर काही वेळाने चहाच तयार होईल की, खरं की नाही. मग बाबांनी तिला नीट समजावून सांगितलं, बघ हा, हे आलेलं जे संकट असतं ते कोणत्या स्वरूपात तुझ्या अंगावरती येईल, तुला कुठले इशारे करेल, कधी तुझ्या समोर अचानकपणे उभं ठाकेल, तुला सुद्धा याची कल्पना येणार नाही. पण प्रत्येक संकटांना तू एक सारखंच रिॲक्ट करत गेली तर तुला त्याचं उत्तर कधीच मिळणार नाही आणि तू त्या संकटांमधून कधीच बाहेर येणार नाही. त्यामुळं जसं संकट तशी त्याच्यावरची प्रतिक्रिया, तशी त्याच्यावरची उत्तर. खरंच किती छान समजावून सांगितलं ना बाबांनी. जेव्हा आपल्या समोर सुद्धा कुठली संकट येतात, अचानकपणे येतात, अचानक उभी ठाकतात, आपण कदाचित गांगरून जातो, आपल्याला पटकन निर्णय घेता येत नाही, कुठल्या क्षणी कसं वागावं हे सुद्धा कळत नाही. मग अशा वेळेला प्रत्येक एक सारखा दर वेळेला तो निर्णय प्रत्येक संकटांच्या वेळी लागू होईल का हो? जसं संकट तसं त्याचं उत्तर, जसं संकट तशी त्याच्यावरची प्रतिक्रिया. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे संकट येईल त्याप्रमाणे त्याला उत्तर देण्यासाठी आपण आपल्याला सज्ज केलंय का? संकट उद्या कोणत्याही स्वरूपात आपल्या समोर आलं तर त्याच्या समोर पाय रोवून धडधाकटपणे आपण उभं राहू शकतोय का? नक्की विचार करा.